पण गुंडागिरीला भिहायचं नाही, कोणी काय नाही, कोणी जास्त नाही, काही धमकी नाही, बिनधास्त उतरून शेती करायची, जिवायच्या, कोणी त्याला जबाब द्यायचा. तोंडाला बांगडी नाही बांधेल, आपल्या हाताला बाईचे बांगड्या भरेल तरी बाई हिंमत कर, पण जातीयाची बांगडी नाही काही लोक असं नाही चालत. आपल्या गावात आपली हिंमत आपल्या पिढीपासून आहे. तसे एवढे लोक सांगत किती वर्ष झाली, 24-25 वर्ष झाली, वार सांगलं, पण हे सरकारला कानही नाही, डोळंही नाही, हिंमतही नाही, आंधळही दाखवही. कारण कसे काय आपल्यालाही येडा केला, कसे काय आपले नियम पाळू पण ते पाळत नाही. पण नागरा देश म्हणजे नागरा कायदा हे देशात नागरा नगर आपले त्याचं पालन करू पण ते पालन नाही करत. बरोबर ना? तर तुम्हाला तेच आपली सांगून आलं तर बाई माणसाही काही कोणाकडे पाहून बांधून फलाटावर हिंमत त्या गरम शेतानं आपले लिखून दिसेल. आमचे बगर परवानगी बगर उतरायचं नाही. कुठं प्लांटेशन केला, कुठं खाडा खणला, कुठं गोंधळ आला तर त्याचा भावर लोक मास्की मारू तर अख्खा धावं ना, तसा अख्खा दिवशी धावायचा, त्याला पळपट उडवायची. तरी आपला आदिवासी थोडा नेम काय जिवायचा अधिकार. आज आपल्याला योग जण बिहवला ना, लोक जणाली मला पळपट नाही, आपल्या इथलं मालिक आहो, हे तर मालिक नाही, नोकर, हे 5 दिवसाचे नोकर, हे तर खंदारी येईल ना. पण आपले आहे ना एकदम एक भक्कम पाहिजे. आज आपल्याला दादरानगर आखेची बंदी, कांद्याची बंदी, आदर करायची बंदी, रेती आणायच्या बंदी, दगड आणायच्या बंदी, काचा बांधून त्याला माती लिपायची बंदी. मग आपले आहो कोणच्या आहो आपले नाही की ना डुप्लिकेट आपल्या इथलं आहो ना. आखी बाबत मग बंदी ना बंदी किती सहान करायचा. मग हेलं अक्कल पाहिजे काय आपल्याला चुकी नाही करत. ओडीची चुकी हवी तर आरोप लावायचा अख्खे भारताला काय अख्खे दादरानगर होईल. पण ते एवढं चुक्या करत ना त्यावर काही दंड नाही. पण हे इथली सरकारच म्हणजे नागरिक आणि सरकारला अक्कल नाही. थोडं दादरानगर शिकेल हा, बनेल हा, खानदान हा, पैसेवालं, गाड्यावालं, बंगल्यावालं, पण कोणापतही ताकद हवी तर आपल्या हारी येऊन बोलायला पाहिजे ना. शिकून शिकेल हवं, हिंमत हवी तर गरीबाला साथ द्या, गरीबाला घेऊन चाला. आज बोलाय पण नाही तयार, माझ्याहून पण नाही तयार. मोठं लोक माझ्याहून मजा देतात. शिकेल, भरेल, पैसेदार, गाडी घोडेवालं, पुन्हा काही केलं थकावून मागत नाही करत. असं नाही चालत. दादरा नगर होतं आदिवशी खरं हवं, एक झुटीनं गळा लावून, खांद्याला खांद लावून खडांना निसताय पाहिजे. पण हे सरकारला मोठं जागा दिली नाही पाहिजे. शिराय, बोलाय, चालाय अशी आदिवासी बात ताकद राहिली ना, ती सरकार आपले आजूबाजू पळपट उडवतो. पण आपलं दादरा नगर हे म्हणजे लोक गाडीत शेती घालून भिहतच. लोकांना दिमाग नाही, हिंमत नाही, शिकून गांडो होतील. आज आम्ही अगदी शाळेत नाही बसेल, पण याची आम्ही 25 वर्ष आम्ही तुमच्या बरोबर बोलत आहोत. आज त्यांच्या हिंमतवर आम्हाला आलं, तुम्हाला आम्ही ताकद देत आहोत. तुम्ही पण सुधरा, तुम्ही पण रस्त्यावर उतरा, आणि जीवायची हवी तर हिंमत करा, मरायची हवी तर पळत फिरा. आज दादरा नगर हो आपल्याला नालीत भाकोडा आहे ना किडा, तसा हो सरकार करत. पण आपले भाकोडा किडा नाही, चौथी कमावून खाऊ, नामगिरी पण खाऊ. तर तुम्ही कशाला माघार घ्या? असा नाही चालू. आज एक आपले दादरा नगरात तसं हिंमतवाले लोक होतं. महाराष्ट्राची वकला आपल्याला काही रस्ता जावती, इथली लोकांना हिंमत राहती तर दुसऱ्या देशातले लोक नाही हिंमत धावतं. इथला देशच गांधा निरुगाढा, इथले लोक शिक्षक आणि हिंमत राहती. कोणतंही मता मागायचं, बाटली साठी अगदी थापटून हटायचं. पण आज गरज पडो ना त्याचं कोणी पण पुढे नाही. बरोबर ना? तर आपले एकीकडा गावात आला, घरात आला, शहरात आला, कुठं पण आपले एक जुटीने चालायचं. तर आता मी 2 शब्द सांगून जिंदाबाद. आणि आता गोपाळ भाई 2 शब्द बोलायचे आहे, केलं ते तू